माणुसकीचा धर्म असतो. एकमेकांच्या उपयोगी पडलं पाहिजे, अहंकार ऍटिट्यूड असला नाही पाहिजे. असणाऱ्या व्यक्तीकडे जनमानसात मिसळण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. आपण प्रत्येकाला एक लेबल लावतो, तसं कोणत्याही प्रकारचे व्यक्तीला लेबल लावू नये. कोणामध्येही कोणताही गुण चांगला असू शकतो. सर्व गुण संपन्न प्रत्येक व्यक्ती नसते. त्याला बनवावं लागतं आणि बनावं लागतं. पहिलं आपण बनावं, मग दुसऱ्याला बनवावं, हे शिकलं पाहिजे. मग समाजातील स्त्रिया ज्या आहेत आजकाल, घरात स्त्रियांना, एकेका घरामध्ये मी कुटुंबातलं ऐकते, स्त्रियांना व्हॅल्यू नसती. पण तसं न करता आज एक स्त्री काय घडवू शकते, मल्टीटास्किंग आम्ही स्त्रिया असतो, त्यांचे विचार पण ऐकले पाहिजेत. स्त्रिया आहेत म्हणूनच घरात सासू सासऱ्यांचा सांभाळ करतात, नातेवाईक पै पाहुण्यांचा सांभाळ करतात, त्या सर्वांना सामावून घेऊन काम करत असतात. तसं आपण पण शिकलं पाहिजे. स्वास्थ्य मिळवण्यासाठी आधी घरातल्या स्त्रीचंच आरोग्य चांगलं असणं गरजेचं असतं. स्त्रियांचं आरोग्य चांगलं असेल तर एक कुटुंबातील स्त्री जर स्वतः निरोगी आणि आनंदी असेल तर अखंड कुटुंब निरोगी आणि आनंदी बनवू शकते. आणि तीच स्त्री आज सर्वांना आरोग्य देण्याचा प्रयत्न घरातून करते, ते आपल्या किचन मधून. आपण बघा, स्वयंपाक बनवत असताना देखील आपले आचार विचार चांगले असले पाहिजेत, पॉझिटिव्ह विचार घेतले पाहिजेत. सातत्यानं आपण निगेटिव्ह विचारांबद्दलच चर्चा करतो, कुणी काय सांगितलं तर त्यातच गुरफटत जातो, तर ते सोडून देता आलं पाहिजे. आनंदाने ते पचवून स्वीकारून आपल्याला त्यातून सामावून घेऊन सांगता आलं पाहिजे. समाजामध्ये लोकांना आरोग्य कसं जपावं ह्याचं स्त्रियांना तर बिलकुलच माहित नसतं. काम, घरकाम, बाहेरचे व्यवहार हे सांभाळण्यामध्ये आपलं आरोग्य आपण धोक्यात आणत असतो. तर ते आरोग्य धोक्यात न आणता आपल्याला आपलं आरोग्य चांगलं करून समाजाचं आरोग्य कसं चांगलं करता येईल याकडे लक्ष देण्यासाठी हा आपला शतायुषी परिवार अत्यंत उत्तमरित्या आम्हाला घडवत आहे. आणि त्याच्यातून आम्ही हे शिकत निघालोत, इतरांना शिकवत निघालोत. ह्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. आज बघा, समाजात खरोखर कितीतरी दुःखी कष्टी लोक आहेत की एक वेळ जेवणाची सुद्धा भ्रांती असते आणि एखाद्याचा आधार त्याला मिळत नसतो. पण जेवण नसलं तरी चालेल, पण आता स्वातीताई म्हणाले ना की मॅडमांनी फक्त सांगितलं की काही नाही, होते बरं, एवढा आधार आजकाल प्रत्येकाला गरजेचा असतो. बघा, आपण एखादं पेशंट बघायला गेलो तरी सुद्धा आपण म्हणायला पाहिजे, काय नाही, खूप छान, तू बरा होऊ शकतोस, मला खात्री आहे. एवढा आधार दिला तर त्याच्या मनालाही उभारी येते, तोही पुन्हा जगण्याचा आत्मविश्वास बळावतो त्याचा, आणि मग आपल्या आरोग्यावर तो पण काम करू शकतो. आरोग्य नाही तर कोणतीच गोष्ट नाही, पण सर्वत्र आरोग्यच दुर्लक्षित आहे. आरोग्य दुर्लक्षित कशासाठी आहे? आजकालची महागाई, मानसिकता खराब, वातावरण घरातलं चांगलं नसणं, योग्य आहार विहार विचार नसल्यामुळं आरोग्य धोक्यात येतं. ते सगळंच आपल्याला एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे आपला शतायुषी परिवार. कित्येक प्रकारचे लोक, कित्येक जातीपंथातले लोक, कित्येक म्हणजे अनोळखी लोक इथं आपल्या परिवारात येऊन एकत्र राहतात, एकत्र झालोत, आणि प्रत्येकाला हा परिवार हा माझा परिवार असं वाटत आहे. आपलेपणा निर्माण झाला. आजकाल नाती देखील एकमेकाला विचारत नाहीत, पण ह्या परिवारात प्रत्येक जण हसतमुख एकमेकाचं स्वागत करतो, प्रत्येक जण एखाद्याच्या आरोग्याची चौकशी करतो. आता कामतताईंनी सांगितलं ना, प्रसाद सरांनी, शेटे सरांनी कशी मदत केली. कामत सर जेव्हा आजारी होते तेव्हा, त्यातून असं आपला परिवार इतरांना खूप चांगलं मार्गदर्शन करून आधार देतो. हे आजकाल मिळत नाही, ते आपल्याला सर्वांना मिळाले. कारण आपण सगळे जे काही शतायुषी मध्ये आहोत, इतके भाग्यवान लोक आहोत की एकमेकाचा आधार बनून, आणि आपण चांगल्या विचार, आपल्या मॅडमच खूप पॉझिटिव्ह विचाराच्या आहेत. जेव्हा आम्ही नवीन आलो तेव्हा आम्हाला पॉझिटिव्ह विचार खरंच येत नव्हते, अत्यंत निगेटिव्ह होते मी सुद्धा. पण पॉझिटिव्हिटी काय असते ती मी मॅडमांच्याकडून शिकली, आणि माझ्या डोक्यात नेहमी आता पॉझिटिव्ह विचार येतात. एखादी गोष्ट चुकीची झाली, दुर्लक्ष करते आणि आनंदाने जाते. माणसांना सामावून घेत असताना काय अडचणी येत असतात, प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला माहित नसतो, नवीन असतात आपल्या सोबत येणारी लोक. त्यांना पहिलं ऐकून त्यांचा स्वभाव जाणून घेऊन मग आपण त्यांच्या सोबत आपले संबंध दृढ निर्माण करू शकतो, त्यांच्यासोबत आपण चांगले व्यवहार निर्माण करू शकतो. प्रत्येकाला आपण सांगत राहायला पाहिजे की होय, ऐकून त्याला, तू हो ठीक आहे, तुझं बरोबर आहे, पण बघ एक वेळ ऐक, शतायुषी मध्ये ये,
असं आपण त्यांना शिकवत राहायला पाहिजे, भेटायला पाहिजे. जाऊन प्रत्यक्ष एखादा आजारी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, बघ आमचा परिवार ऐकून तरी घे. हे मी सांगण्याचा प्रयत्न करते म्हणून सांगते. नोकर, मुलं, कुणीही असो, सर्वांना हे आपले आहेत असं सांभाळून मी घेत असते. कारण का, आजकाल माणसाला घरातून पण वातावरण तेच आणि बाहेर गेलं तरी वातावरण तेच, मग तो मनुष्य खूप डिस्टर्ब होतो. ते नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल, ज्याचं मानसिक स्वास्थ्य चांगलं त्याचंच आरोग्य चांगलं राहतं. आपण छोटा असो किंवा मोठा असो, आदर द्यायला शिकला पाहिजे. समोरची व्यक्ती जर आली, त्याला आदर देता आला पाहिजे. आपल्याला समजा आपण एखादी सिनियर व्यक्ती समोर आली आहे आणि आपण खुर्चीवर पाय टाकून बसलो, कसं वाटतंय? आपले संस्कार कसे दिसतात त्यातून? म्हणून आपल्याला उठून त्यांना जागा दिली पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि एकीचे बळ मिळते फळ. तसं आपण सर्वजण एकत्र असणं, लोकांच्यात असणं. आज परदेशात माझा मुलगा राहतो, एकलकोंडेपणा काय असतो तो माझ्याशी शेअर करतो. मग आपण किती भाग्यवान आहोत की रोज सकाळी उठल्यावर सर्वांना आपण इतक्या लोकांना गुड मॉर्निंग म्हणतो, आपण सर्वांचे सल्ले ऐकतो, सर्वांची एक्सपिरियन्स ऐकतो. आणखीन मॅडम आपल्याला इतकं प्रोत्साहन देत असतात. त्या प्रोत्साहनपर बोलण्यानं पुन्हा आपल्याला आनंदी जीवन जगण्याची आशा उमलती. असं हे आपलं शतायुषी परिवार आहे. शतायुषी परिवार आरोग्यासाठीच नुसतं काम करत नाही, तर तुमच्या मनावर सुद्धा खूप सुंदररित्या काम केलं जातं, घडवलं जातं. आणि त्यांना प्रोत्साहित करून एखाद्याचं कौतुक केलं जातं. जे काय आम्हाला आता परवाच आम्ही अंजलीचा रिझल्ट ऐकला, तेव्हा कळालं की ह्यातून खरोखर कशा एक एक स्त्रिया येऊन इथं ह्या आपल्या शतायुषीमध्ये आपलं आयुष्य बदलू शकल्या. मग आम्ही आज कित्येकांचं आयुष्य बदलू शकतो. इतरांना सामावून घेऊन, त्यांचं कौतुक करून, एखाद्याच्या पाठीवर थाप देऊन, चल तू कर हे, मला खात्री आहे तुझ्या हातून हे होऊ शकतं. हा झालं, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, हे म्हणायला शिकलं. आणि प्रत्येकाला आपण समाविष्ट करून घेऊन जगायला शिकलो. आणि शतायुषीत आणून प्रत्येक जीवाचा अधिकार आहे की शतायुषी होणं, हे आपण इथं देऊ शकतो. आणि आपल्याला प्रत्येक लोकांना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी यासारखा सुंदर प्लॅटफॉर्म नाही असं मी म्हणणार. कारण माणसाला जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा त्यांना माहित नसतं, म्हणून काय म्हणतात, नाही नाही आम्ही ते केलंय. पण इथं काय मिळतंय ह्याचं आम्ही सांगितलं पाहिजे, त्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि ते देण्याचं कौशल्य स्वतःमध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि मग आपण ते सांगू शकतो असं मला वाटतंय. आपण सामाजिक भान ठेवूनच लोकांना कोणत्याही ऍटिट्यूड मध्ये न राहता, ना पैसा, ना श्रीमंती, ना शिक्षणाचा गर्व, कोणत्याही गोष्टीचं न ठेवता आपण प्रत्येक एक व्यक्ती समाविष्ट करून घेतली पाहिजे. सिनियर, छोटी मोठी मुलं, प्रत्येकाला आपण कौतुकाची थाप पाठीवर देऊन घडवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. आपण प्रोत्साहन देणं म्हणजे काय करणं, हा आरोग्यच ना, चल सहज बरं होतंय, मानसिकता ना तुझी सहज चांगली होऊ शकते, पण तू राहा, आमच्या सोबत राहा, बघ आज आम्ही काय घडलो तसा तू घडू शकतोस, असा विश्वास दिला पाहिजे. म्हणजे लोक घडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनाही आशा वाटू लागते. आणि आशा आपल्या ह्या शतायुषी परिवारात खरोखर आम्ही इतके भाग्यवान आहोत की इतरांचं आयुष्य बदलण्यासाठी आम्हाला मॅडमांनी इतकं घडवायला लागलेत. त्यामुळे आम्ही घडलो आणि इतरांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला जे माझे विचार होते ते मी तुमच्या समोर मांडले. थँक्यू मॅम, थँक्यू शतायुषी परिवार. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण हिमाताईंसाठी. कारण काय आहे माहिती का, लोक आपल्या बरोबर पाहिजे असतील ना, त्यांच्याशिवाय काहीच नाहीये. कोरोनामध्ये आपण अनुभवलंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, त्याच्या ठिकाणी राहून स्वतः विचार केला पाहिजे, मग आपली मतं मांडायला पाहिजेत. लोकांना ऐकायला शिकलं पाहिजे. ऐकला, समजून घेतला तर मग तुमचं सगळे तुमच्या बरोबर राहतात. माझंच खरं, मीच बरोबर, माझ्या एवढा शाना कोण नाही, माझ्या एवढा हुशार कोण नाही, मी माझ्या एवढा श्रीमंत कोण नाही, नाही चालत. ऑल सगळ्यांना आपण ज्या वेळेला समजून घ्यायला लागतो ना, त्या वेळेला मी तुम्हाला सांगते, तुम्हाला आणि तुम्ही म्हणाल मी सगळं माझ्यामुळं दुनिया आहे, नाही, सगळ्या समाजामुळं आपण आहोत. आणि समाजाचं दायित्व असतंच असतं. तुम्हाला जर कोणच नसतं तर आपण बोलायला शिकलो असतो का? बिलकुल शिकलो नसतो. बाकीच्या गोष्टी भेटल्या असत्या का? भेटल्याच नसत्या. लाईफ एवढं सुखकर असतं का? डोकं दुखायला लागलंय, डॉक्टरच नसते तर.
सगळ्या डिग्र्या घ्यायला लागल्या असत्या, नांगर घेऊन शेतात जायला लागलं असतं. या सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये आपल्याच्यानं सगळं होतं अजिबात नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक पाहिजेत, त्यांना हँडल करता यायला पाहिजे. आपल्या घरातल्या कामगाराला सुद्धा, जो काम करायला लागलाय त्याला सुद्धा तुमच्या नुसता वाणीनं तो अर्धा तास जास्त किंवा जो करतो तो मनापासून करतो, मनापासून. माझ्याकडं टाइल्स बसवायचं काम चालू होतं बाहेर पार्किंग मध्ये, आणि आणलं होतं जादा, म्हणजे आणलं होतं जादा, त्या माप काढून आणला होता. आणि त्यांनी ते 10% वेस्टेज पकडतात, आणि 10% वेस्टेज पकडून त्यानं आणलं होतं, आणि माझ्याकडे सगळं शिल्लक राहिलं. तो म्हणायला लागला, लई व्यवस्थित काम केलं आमच्या कामगारांनी, काय माहिती वेस्टेज पडतंय मॅडम. इथं काहीच वेस्टेज पडलं नाही, कारण मी त्यांना सांभाळून घेत होते. सगळं पोटाचं बघायचं, त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसायचं. लोकांना या गोष्टी आवडतात. कसं वेस्टेज पाडतील, कसं तिथं कसं वाचल माझं तेच बघणार ना, कसं नाही बाद होणार ह्या गोष्टी बघणार आहेत. त्यामुळं नुसतं तुमच्या वाणीमुळं सुद्धा कितीतरी कामं होतात. मग आपण त्यांच्यामध्ये सामावलं पाहिजे, या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. पैसे द्यायला लागले म्हणून अधिकार दाखवायला लागला तरी एका फरशीचे 2 तुकडे करायला त्यांना वेळ नाही लागत. त्याच्यामुळं आपल्यालाच समजायला पाहिजे, मानसशास्त्र आणि हर्बल लाईफ असू दे, ग्रुप असू दे, शतायुषी असू दे, हे सगळं चांगले विचार डोकीत पोटात चालल्यामुळं आपलं आरोग्य आणि आपलं माइंड खूप चांगलं काम करतं. ही एक गोष्ट पीपल्स हँडलिंग स्किल जर आपण लक्षात घेतली ना, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती खूप छान होते. चलो, जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा हेमाताईंसाठी. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, संध्याकाळी 6 ते 7 योगासनांचा वर्ग, 4 वाजताचा प्राणायामाचा वर्ग. मला असं वाटतंय, मला शशिकलाताई आज सकाळी फोन उचलल्या नाही. शशिकलाताई, शैलाताई किंवा मालतीताई तिघांपैकी कोणतर घेतील आज. ओके, सगळे जॉईन व्हा, जॉईन. कारण का की कॅसेट नाही लागणार आहे, आज फिजिकल होणार आहे तुमचा वर्ग. त्यामुळे व्हा, कारण आज मिरजला खूप मस्त मोठा प्रोग्राम आहे. त्यामुळे सगळेजण मिरज परिसरातले या सगळे लोक भेटतात तिथं. बाकीच्यांना विचारा, मुंबईवाल्यांना, यांना भेटायची किती आस असते इथल्या सगळ्या लोकांना. त्यामुळं मिरजमध्येच आहे, तर मिरज भागातले सगळे लोक तिथं दुपारी 4 वाजता भेटू शकता. सगळ्या तुम्हाला कोण लिंक दिल्या त्याला सांगा कुठे ऍड्रेस पाठव म्हणून, मग ते पाठवतील. ओके, चलो. कोच कॉल असणार आहे लगेच. उद्याला एक तरी व्यक्तीला लिंक देऊच देऊ. आंबेडकर जयंतीच्या ते फोटो बिटो पाठवत बसू नका. आंबेडकरांनी लिहिल्या घटना, त्याच्यामुळं तर आपण सगळेजण अधिकारानं एकत्र आहोत. अधिकारानं म्हणते मी, जे जे अधिकार दिलेत आपल्याला त्याच्यानिशी आपण एकत्र आहोत. ते इकडचं आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा म्हणण्यापेक्षा एकाला कानगड्डा पकडून आणून बसवा. हार्दिक शुभेच्छा, ये सकाळी आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा द्या त्यांना. ओके, उद्याला एक तरी व्यक्तीला आपण कॉलवर आणू, या संकल्पानं इथंच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. गुड डे, हरिओम सगळ्यांना. आणि कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू. 20 तारखेला आपली मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागल्या. 20च आलंय लवकर आता, फक्त 6 दिवस राहिले. ओके, त्यामुळे मॅरेथॉन स्टार्ट होत आहे. छानपैकी लँड अप प्रोग्राम पद्मजा मॅडमनी लय भारी केले. त्यांच्या घरी लग्न असताना पण सगळं व्याख्यानं बिख्यानं ठरवून टाकलेत सगळे. त्यामुळे सगळेजण पटापट जॉईन व्हा.